नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर परमेश्वर पौळ, शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे भूगोल विभागात सध्या मी कार्यरत आहे. तसं विचार केलं तर माझं शिक्षण भूगोल विषयामध्ये झालेलं आहे. या विषयाचा प्रत्यक्षात समाजामध्ये उपयोग होण्यासाठी, माझं शिक्षण समाजासाठी उपयोग करण्यासाठी मी बालपणापासून विचार करत होतो की बाबा आपल्या मराठवाड्यामध्ये जी काही पाण्याची समस्या आहे ती कशी आपल्या शिक्षणातून सुटली जावी. मी एका सालगडी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे निसर्गात फिरण्याचा मला पहिलेच आवड होता. मग मी निसर्गात फिरत असताना ही पाणी टंचाई मी डोळ्यानं पाहिली आणि ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी मी सातत्याने विचार करत होतो आणि त्या अनुषंगाने छोटे छोटे मी प्रयोग करत होतो. त्यालाच मला आधुनिक तंत्रज्ञान GIS आणि रिमोट सेन्सिंगची जोड लागली. मी छोटे छोटे प्रयोग, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, नद्यावर CNB असेल, याचबरोबर CCT असेल, हे वर्क करत गेलो. यालाच अलीकडच्या काळात लोकचळवळीतून झाडं लावण्याची मी जोड दिली. तर झाडामार्फत देखील आपण वॉटर कन्झर्वेशन करू शकतो आणि यामध्ये लोकचळवळीची जोड झाल्यानंतर व्यापक स्वरूपामध्ये आम्ही काम करू शकलो. माझं गाव हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात खंडाळी हे आहे. लहानपणी मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझ्यावर पाणी भरण्याची जबाबदारी होती. पहिली ते 10वीपर्यंत, साधारणतः 5वी नंतर सातत्याने मला पाणी भरण्याची जबाबदारी येत असल्यामुळे ते हापसा जवळपास अर्धा ते पाऊण तास हापसावं लागत होतं. त्यावेळेस कुठे एक घागर भरत होती. आधी हापशाला तर पाणी येतच नव्हतं. शिवाय शिवारामधल्या असलेल्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर काही वेळेस प्रवास करावा लागत होता आणि जवळपास काही विहिरी अशा आहेत की 50 फुटावरून पाणी आम्हाला वर घ्यावं लागत होतं. मग त्यावेळेस माझी आईची, बहिणीची किंवा गावातील इतर महिलांची जी काही हाल होती फार विचित्र होती. मी लहान असल्यामुळे त्याच्या सानिध्यात मला पाणी भरण्याचा जो एक अनुभव होता तो विलक्षण होता आणि ते पाणी भरण्यामध्ये माझा एवढा वेळ जात होता की तो शाळेचा टाईम माझा जवळपास 2 ते 3 तास त्या ठिकाणी जात होता. सकाळी 2 तास आणि सायंकाळी जसा वेळ भेटला आणि 100 ते 150 घागरी हापशाच्या बाहेरीला थांबत होत्या. मला एक वाटत होतं की बाबा हा जर वेळ म्हणजे गावकऱ्यासाठी जर पाणी उपलब्ध करून दिले तर हा वेळ लेकराच्या शिक्षणासाठी जाईल आणि त्यासाठी मी प्रयत्न केला. सुरुवातीला लगेच म्हणजे आपण म्हणलं विहीर खणली आणि पाणी आलं असं नाही. लहान असल्यामुळे माझ्यात तेवढी क्षमता नव्हती की गावामध्ये एकदम परिवर्तन करू आणि शेवटी माझ्यावर देखील रोजगारीची एक मोठा प्रश्न होता. आईवडिलांनी कष्टातून शिकवलं होतं. नोकरी लागणं हा एक माझ्या पुढचा प्रश्न होता. मी माझं MAचं शिक्षण घेतल्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर मी AND Data प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे विमाननगरला एक कंपनी आहे GISची, त्या क्षेत्रामध्ये मी काम केलं. मग तिथं काम करत असताना सातत्याने विचार येत होता की आपण आपल्या गावासाठी, आपल्या गावातल्या परिसरासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग मी जॉग्राफिकल ॲनालिसिस ऑफ वॉटर रिसोर्स अँड मॅनेजमेंट या विषयावर PhD केली. त्यावेळेस मी आपल्या परिसरातील सर्व बारकावे अभ्यासले. म्हणजे जलसाठे किती आहेत, पुन्हा त्या जलसाठ्यातून गावामध्ये, घरामध्ये पाण्याचा कसा पुरवठा होतो आणि घरामध्ये पाणी गेल्यानंतर ते लोक कसे वापरतात, इव्हन शेतीमध्ये ते कसे वापरतात, ह्याचा बारकाईनं अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं आपल्या परिसरामध्ये जेवढं आवश्यक लागतं ते पाणी आहे, परंतु ते साठवून ठेवण्यामध्ये किंवा ते साठवलेलं पाणी घरापर्यंत येण्यामध्ये खूप काही चुका आहेत. त्या दुरुस्ती करण्यासाठी मी सर्व काम हातात घेतलं आणि छोटे छोटे पॉकेट करून म्हणजे पाणलोट क्षेत्राच्या आधारे मी काही प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट केले आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्यासाठी मी एक रिपोर्ट तयार केला. आणि तो रिपोर्ट आता गावाची गरज जर बघितलं तर 1 हेक्टर ऊसाला जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी 500 लोकांसाठी पुरेसं असतं, परंतु त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर करणं गरजेचं आहे. सर्वात पण माझी तर लाईफ खूप चांगली चालली होती, परंतु मला सातत्याने माझं लहानपणचं जीवन आठवत होतं आणि मी तिथं पुण्यात असताना हेच जीवन काही बदललेलं नव्हतं. ग्रामीण भागातलं माझे आई वडील वयस्कर होते आणि ते दोघंच ग्रामीण भागात राहत होते. ती पाण्याची समस्या कायमच होत होती. आता मी अहमदपूरला शिकायला असताना देखील 50 रुपये ते पाणी विकत घ्यावं लागत होतं. तिथल्या विद्यार्थ्याला असेल, तिथल्या घरच्याला, गावाकडे बी तीच परिस्थिती होती. मग आई वडील पण म्हणत होते तुझं शिक्षण आहे, जर गावातल्यासाठी काय करू शकत असेल तर ते कर. मग मी माझं जे PhDचं जे शिक्षण आहे गावाकडे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि अलीकडच्या कालावधीमध्ये जलजीवन अंतर्गत आहे ना प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध झाली. जे काही मी PhDचं ॲनालिसिस केलं होतं कोण्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे म्हणजे भूजल असेल, इव्हन भूपृष्ठ साठे असेल, त्या ठिकाणी टॅप केले आणि त्यानंतर जवळपास अहमदपूर मध्ये 123 गावाचं मी संशोधन केलं होतं. त्या पाण्याची त्या ठिकाणी उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट हे जे काही मन्या डॅमच्या परिसरात
परिसरातून वाहते त्या ठिकाणी मी प्रस्तावित काही कामं दिले, ते जर प्रस्तावित कामे झाले तर तो पट्टा पूर्ण म्हणजे हरित पण होणार आहे आणि तिथली पाण्याची समस्या पण पूर्ण होणार आहे. सर्वसाधारणतः आपण पाण्याचा वापर कुठं पाणी आहे काय नाही आपल्या डोळ्याला दिसत नाही, परंतु भूगर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जर आपण टॅपिंग केलं त्या ठिकाणीच रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सहाय्याने ते जलसाठे दरवर्षी भरले तर 365 दिवस आपल्याला पाणी पुरेल एवढं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. परंतु आपण बोर घेत असताना किंवा पाणी कंजर्व करत असताना किंवा जलसंधारणाची कामं करताना कुठं पण केले तर ते फिजिबल होत नाहीत. आता अलीकडच्या काळामध्ये खूप काही लोक माहिती आहे का कुठं बी वॉटर स्ट्रक्चर करतात परंतु तो पैसा वाया जातो. आपल्या मराठवाड्यामध्ये बेसॉल्ट रॉक आहेत, पर्टिक्युलर ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी भूजल साठे आढळून येतात आणि त्या ठिकाणी आपण पाण्याचं उत्पादन घेतलं तर ते कधी बी फायदेशीर ठरतं. मी ज्यावेळेस अभ्यास केला जलसाठे आपल्या मराठवाड्यामध्ये आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने उभा केलेले आहेत. प्रश्न असा आहे की जल व्यवस्थापनामध्ये आपण कुठंतरी कमी पडतो आणि जे काही पाणी उपलब्ध आहे एका विशिष्ट अंतरावर आहे, त्या जलसाठ्यातून पाणी आपल्या घरी येजेपर्यंत तो मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं. माझं एक मत आहे की आपल्या घरावर पडणारं पाणी आपणच कंजर्व केलं पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सहाय्याने बोरवेलमध्ये रिचार्ज केलं तर ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याची गरज आहे त्या ठिकाणीच आपल्याला पाणी उपलब्ध होणार आहे. दुसरी गोष्ट शेतीमध्ये अलीकडच्या काळात नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, जे आपण ड्रिप इरिगेशन असेल, स्प्रिंकलर इरिगेशन असेल, तर मायक्रो लेवलला आपण जलसिंचनाचं जर प्लॅनिंग केलं तर जो पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये कमी येणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे क्रॉप पॅटर्न आपल्याला कुठंतरी बदलावं लागणार आहे, कारण की जास्तीच्या पाण्याची पिकं आपल्याच मराठवाड्यात मध्ये घेतले जातात, ज्यामध्ये ऊस आहे, काही ठिकाणी केळी पण घेतले. पाण्याच्या उपलब्धतेनुसार जर आपण क्रॉप पॅटर्न बदलला आणि जे पावसाचं पडणारं जे पाणी आहे पावसाळ्यामध्ये कंजर्व केलं, अलीकडल्या कालावधीमध्ये जीवनधारा आणि भूजलधारा एक नवीन आपण प्रोजेक्ट आणलेला आहे. म्हणजे अगोदरच्या शिवारामध्ये गावामध्ये केर कचरा जो पडत होता आपण उकंड्यात टाकत होतो, शेतामध्ये तोच एक जागा राहत होती खोलगट होऊन कचरा आपण टाकून ते भरत होतो आणि ज्यावेळेस पावसाळा येण्याच्या पूर्वी तो कचरा शेणखत म्हणून आपण आपल्या शेतामध्ये टाकत होतो आणि पावसाळ्यामध्ये तो खड्डा भरून पाणी रिचार्ज होत. परंतु ती प्रणाली अलीकडच्या काळामध्ये जलसंस्कृतीचं हळूहळू लोप पावत आहे, जी आपली पूर्वीची संस्कृती होती. मग ती जे काही साठे भरत होते भूजल साठे ते कमी होत आहेत. आपण ती संस्कृती परत पुनर्जीवित करतोय ते लोकचळवळीच्या माध्यमातून. नक्कीच सकारात्मक तुम्ही जर बघितलं असेल, एक लोहा तालुक्यातील एक सायळ गाव आहे, तिथं पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हतं, परंतु त्या गावामध्ये एक साठवण तलाव होता, पाझर तलाव होता. त्या ठिकाणी आम्ही गाळ काढला आणि त्याच्या अवतीभोवती असलेले जे काही बोरवेल आहेत त्या बोरवेलचं पाणी साठा वाढलेलं आहे, पातळी पण वाढली आहेत. म्हणजे जी भटकंती माझ्या गावात जी होती त्या सायळ गावात पण होती आणि ती भटकंती त्या ठिकाणी दूर झाली. दुसरी गोष्ट तुम्ही गेल्या वर्षी पुराची परिस्थिती बघितली असेल, सातत्यात येणारे पूर आणि बाजूला होणारं नुकसान ते देखील आपण वॉटर कन्झर्वेशनच्या कामातून ते सोडू शकतो. दुसरी गोष्ट जर बघितली तर नांदेडसारख्या ठिकाणी देखील आपण अनेक ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले, जे बोरवेल बंद पडलेले होते ते बोरवेल आपण पुनर्जीवित केलेत. आणि नांदेड इव्हन धर्माबादच्या परिसरामध्ये असं एक प्रॉब्लेम होता की फ्लोराईडचं प्रमाण जास्त होतं पाण्यामध्ये, भूजल साठ्यामध्ये. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर पावसाचं फ्रेश वॉटर ते डायल्यूट झाल्यामुळे ते फ्लोराईडचं प्रमाण कमी झालं. धर्माबाद परिसरामध्ये जवळपास आपण 150च्या वर रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर केले आहेत, त्याचा गावकऱ्यांना फायदा झालेला आहे. एक तर फ्लोराईडचं प्रमाण कमी झालं आणि त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्ध झाली. प्रत्येकाला जी अडचण असते की उपजीविकेची 3 टायमाची रोटी, मला नोकरी करत करत जे काही उपजीविकेचं काम करत हे काम करावं लागत होतं. आणि अलीकडच्या काळामध्ये काम न करता जी राजकीय प्रणाली अलीकडे विकसित झालेली आहे ती प्रत्येक गावामध्ये मला अडचण निर्माण दिसला. कारण गावात काम करायला गेल्यानंतर बाबा आम्ही आहोत ना, आम्ही करू का, प्रत्यक्षात कुठलीही कृती त्या ठिकाणी होत नव्हती. असे नाही की निगेटिव्ह नाही, काही गावामध्ये मला सकारात्मक प्रतिसाद पण भेटला आणि त्या गावाचं आउटपुट पण बदललेलं आहे. आता भविष्यामध्ये नदी जोड प्रकल्प जो म्हणतोय, पश्चिम घाटामध्ये जो काही पडणारा पाऊस आहे, जे की आपण कृष्णा खोरे असेल, इवन सह्याद्रीच्या पलीकडे जे काही कोकणामध्ये जे पाणी वाहून जाणार आहे त्याचा आम्ही विचार करतो की ते पाणी आपल्या मराठवाड्यामध्ये कसं वळवता येईल आणि डिसेंट्रलाइज पद्धतीने, म्हणजे प्रत्येक गावापर्यंत पाणी कसं जाईल एक मोठ्या साठ्यातून. आणि दुसरी गोष्ट पोचमपाड तुम्ही बघितलं असेल ना, गोदावरी नदीतून जे काही पाणी वाहून जातं, इथं धर्माबाद परिसरामध्ये अनेक मालगुजार तलाव आहेत, ते जर पुनर्जीवित केले तर मत्स्य व्यवसाय देखील या ठिकाणी चालना भेटणार आहे. महाराष्ट्रातील इतर दुष्काळग्रस्त भाग जे आहेत त्यांना काय संदेश असेल?
सर, आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन मराठवाड्यामध्ये दुष्काळ जो आहे निसर्गापेक्षा जास्त मानवनिर्मित आहे. मानवानं जर त्याच्यावर जर काम केलं तर वॉटर कन्झर्वेशन, वॉटर सप्लाय मॅनेजमेंट आणि वॉटर सेव्हिंग मॅनेजमेंट या 3 पद्धतीचा जर वापर केला तर त्यामध्ये असणारी पाणी टंचाईचं कमी होणार आहे, त्यातले शेतीचं उत्पन्न वाढणार आहे आणि व्यवसाय उद्योगाला त्या ठिकाणी चालना भेटणार आहे. तर थोडा त्या ठिकाणी सायंटिफिक अभ्यास केला, एक प्लॅन डेव्हलप केला आणि त्याच्यावर ॲक्शन केली आणि त्या ठिकाणी शासकीय योजनाची जरी मदत घेतली तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं आणि नागरिकाचं कल्याण होणार आहे. 123हून अधिक गावामध्ये पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये मॉडेल राबवलं तर त्या गावामध्ये काय आता परिणाम दिसू लागला? त्या गावामध्ये बेसिकली जो काही प्रॉब्लेम होता, शेतीचं तर पाणी नव्हतं, कोरडवाहूच होतं, परंतु जे गावामध्ये अल्पसं पाणी लागणार होतं परंतु पूर्ण गाव बेजार होत होतं. मग त्या ठिकाणी आपण पाण्याचे साठे भूगर्भात कुठं आहेत, येऊन भूपृष्ठावर कुठं आहेत, त्याची कनेक्टिव्हिटी किती आहे, पाण्याची गावाला गरज किती आहे ते आपण उपलब्ध केलं. जलजीवन अंतर्गत त्या ठिकाणी विहीर आणि बोरवेल घेण्यात आल्या आणि गावासाठी पाणी पुरवठा करण्यात आला. आणि आपण हे पण सांगितलं होतं की बा या ठिकाणी पाणी उपलब्धच नाही, तुम्हाला पाणी बाहेरून आणावं लागेल, बाहेरच्या पाणलोट क्षेत्रावर. ती शासनानं अंमलबजावणी केली. येऊन तुम्ही बघत असाल अहमदपूर शहरासाठी पाणी टंचाई भीषण होती, परंतु आता मंडळातून पाणी नेल्यामुळं म्हणजे त्या ठिकाणी पाण्याची टंचाई कमी झालेली आहे. जलसंधारण क्षेत्रामध्ये काम करायची असणाऱ्या तरुणांना काय सल्ला असेल? सर, आम्ही 2015-16च्या वर्षी संपूर्ण मराठवाड्या व नांदेड शहरामध्ये पर्टिक्युलरली आम्ही एक वॉटर अवेअरनेस मुवमेंट सुरुवात केली. त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण सोबत घेतलं आणि एक पाण्याच्या संदर्भात काम करणाऱ्या लोकांना आम्ही जलदूत ही नाव दिलं आणि तो ग्रामीण भागामध्ये, कारण एकटा माणूस सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही, कुठंतरी ते पाणी संवर्धन करणारे, पाण्याची जपणूक करणारे माणसं तयार करणं गरजेचं होतं आणि आम्ही ते तयार केले. आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारनं देखील एक जलसाक्षरता केंद्र यशदामार्फत तयार केलं आणि ही जलदूताची जी काही फळी आहे ना पुढे व्यापक झाली. प्रत्येक तालुक्यामध्ये 10 जलदूत आहेत आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी जलनायक आहेत. अशी एक रचना केली आहे, कुठं पाणी वाया जात असेल तर त्या ठिकाणी पाणी वाया जाणं थांबवणं, एखाद्या गावामध्ये पाण्याची समस्या असेल तर ती अभ्यास करणं, ती सोडवण्यासाठी ही यंत्रणा काम करते. आणि अलीकडच्या काळात मी एक शिक्षक प्राध्यापक असल्यामुळे शाळा महाविद्यालयामध्ये देखील आम्ही हे मॉडेल उभा करतोय. याचबरोबर पोलीस स्टेशन असेल, प्रशासकीय कार्यालय असेल, नांदेडमध्ये चांगल्या पद्धतीनं आम्ही काय केलेलं, प्रशासकीय कार्यालय असेल, शाळा असतील, महाविद्यालय असेल, स्वच्छ सुंदर हरित शैक्षणिक क्षेत्र व कार्यालय आम्ही हा उपक्रम हातात घेतला आहे आणि यामध्ये सहज आपण जेवढं योगदान देतो ते देत आहेत लोक आणि भविष्यामध्ये ही संख्या वाढेल ही माझी अपेक्षा आहे. पाणी टंचाईसाठी नागरिकांना काय आव्हान असेल? मूलतः आपल्या घरामध्ये येणारं जे पाणी आहे ना सर, म्हणजे 10 लिटर पाणी येत असेल तर आपल्या घरामध्ये येत असताना ते 1 लिटर येतं, म्हणजे 9 लिटर पाणी लॅप्स होत असतं. आणि घरात जे पाणी वापरताना जर आपण जर 1 लिटर वाया घातलं तर निसर्गाचं 10 लिटर पाणी वाया घालणं आहे. म्हणजे नागरिकांनी, प्रत्येक नागरिकानं घरात आलेलं पाणी जपून जरी वापरलं तर ते खूप काही पुरेसं आहे. आपण तिथं जर लॉस केला तर निसर्गामध्ये 10 पट लॉस होतो, कारण घरामध्ये पाणी येत असताना कुठंतरी साठतं, कुठून पाईपातून आपल्या घरात येतं, फिल्टर होतं, त्याला लाईट खर्च होते. मी सर्व नागरिकांना एवढीच विनंती करतो, किमान आपल्या घरावरचं पाणी रिचार्ज करा आणि जे आपलं नळाचं पाणी आहे ते जपून वापरा.